जय महाराष्ट्र मित्रांनो, जर तुम्ही नोकरी करत असाल, पी-एफ खातेदार असाल किंवा ई-पी-एफ-ओशी संबंधित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण 1 जानेवारी 2026 पासून ई-पी-एफ-ओचे 5 मोठे नियम बदलणार आहेत आणि जर तुम्ही ही कामे वेळेत पूर्ण केली नाहीत तर पी-एफचे पैसे अडकू शकतात आणि तुमचा विड्रॉल थांबू शकतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अक्षय गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात माहिती कामाची, जिथे आम्ही देतो सरकारी योजना, जॉब्स आणि महत्त्वाच्या अपडेट्सची अचूक माहिती. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच उपयुक्त अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया कोणते 5 नियम बदलणार आहेत ते. नियम क्रमांक 1. आता ई-पी-एफ-ओ KYC मॅन्डेटरी करणार आहे. मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून KYC पूर्ण नसलेले पी-एफ खाते निष्क्रिय म्हणजेच इनॅक्टिव्ह मानले जाऊ शकते. आधार, पॅन आणि बँक खाते ई-पी-एफ-ओला लिंक असणे बंधनकारक आहे. जर तुमचे KYC नसेल तर पी-एफ विड्रॉल होणार नाही आणि तुमचे ट्रान्सफर थांबेल. म्हणून ज्यांचे KYC नसेल त्यांनी आजच ई-पी-एफ-ओ पोर्टलवर जाऊन KYC अपडेट करा. नियम क्रमांक 2. पी-एफ विड्रॉल रूल्स चेंज होणार आहेत. आता पी-एफ काढताना नवीन नियम लागू होणार आहेत. चुकीची माहिती दिल्यास क्लेम रिजेक्ट होणार आणि UN आधारशी लिंक नसेल तर विलंब होणार. म्हणून UN ॲक्टिव्ह ठेवा आणि आधार व्हेरिफिकेशन पूर्ण ठेवा. नियम क्रमांक 3. UN ऑटो डिॲक्टिवेशन होणार. बराच काळ वापर न झाल्यास UN आपोआप डिॲक्टिवेट होऊ शकतो. यामुळे पी-एफ बॅलन्स दिसणार नाही आणि तुमची ऑनलाईन सेवा बंद होऊ शकते. म्हणून दर 6 महिन्यांनी ई-पी-एफ-ओ लॉग इन करा आणि तुमचा मोबाईल नंबर अपडेट ठेवा. नियम क्रमांक 4. नॉमिनी मॅन्डेटरी असणार आहे. मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून पी-एफ नॉमिनी देणे बंधनकारक आहे. जर तुमचे नॉमिनी नसेल तर तुमच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पी-एफ मिळण्यात अडचण येऊ शकते. नियम क्रमांक 5. डिजिटल व्हेरिफिकेशन स्ट्रिक्ट करण्यात येणार आहे. मित्रांनो, ई-पी-एफ-ओ आता डिजिटल तपासणी अधिक कडक करणार आहे. आधार OTP, बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन, चुकीची माहिती दिल्यास पी-एफ खाते ब्लॉक होऊ शकते. म्हणून सर्व माहिती अचूक ठेवा, फेक डिटेल्स देऊ नका. तर मित्रांनो, हे होते 5 नियम जे 1 जानेवारी 2026 पासून बदलणार आहेत. मित्रांनो, 1 जानेवारी 2026 नंतर अपडेट करायला उशीर झाला तर पी-एफ संबंधित मोठ्या अडचणी येऊ शकतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा आणि माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्या पी-एफ खातेधारकांना शेअर करा.